नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा ड्रग इन्स्पेक्टरची जी ऍड आहे ती कधी पण प्रकाशित होऊ शकते. आपण तयारी असलं पाहिजे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनालिसिस चालू करणार आहोत. लक्षात घ्या. तर आपण सुरुवातीला आता अनालिसिस चालू करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की झालेले जुने आयोगाचे पेपर आपल्यासाठी प्रचंड महत्वाचे आहेत. तर जुने झालेले पेपर्सच्या माध्यमातून आपण मागचा अनालिसिस बघणार आहोत. तर एकदम काय करणार आहोत, एकदम सगळंच व्हिडिओ 1 तासाचा बनवण्यापेक्षा शॉर्ट मध्ये आपण काय केलेलं आहे, अनालिसिसच्या महत्वाच्या गोष्टी आपण बनवलेल्या आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रापर्यंत आपलं चॅनल काय करायचे, शेअर करायचे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ग्रुपच्या लिंक आणि ऍप्लिकेशनच्या लिंक पण दिलेल्या आहेत. तर प्ले स्टोर वरती जाऊन तुम्हाला काय करायचं, नितेश सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आपल्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी. तर लक्षात घ्या, रिसेंट मध्ये जो मार्च 2023 मध्ये पेपर झालेला होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून असिस्टंट कमिशनर ड्रग्स ग्रुप 1. तर इथे अजून एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, की सिलेबस जो आहे तो म्हणजे असिस्टंट कमिशनर असेल, ड्रग इन्स्पेक्टर असेल, सिलेबस सेमच दिलेले आहे. म्हणून ते सुद्धा पेपर तुम्हाला काय आहे, प्रचंड असे उपयोगी आहेत. तर आता एकदम सगळ्याच घेण्यापेक्षा आपण काय करणार आहोत, 1 बाय 1 सब्जेक्टचे दिलेलं जे आहे त्याच्या अनालिसिस आणि ते बुक्स कोणतं त्याला तुम्ही वापरलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण फिजिओलॉजीचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जे असिस्टंट कमिशनर ड्रग्स ग्रुप ए 2023च्या पेपरमध्ये आलेलं होतं, ते महत्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर तुम्हाला काय लक्षात येईल, याच्यावर परीक्षेचा आवाका लक्षात येईल. ठीक आहे. तर हे आपली जी बॅचेस असणार ती पण याच रूपामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून आपण घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. द सबस्टन्स, बघा, the substance involved in the control of platelet production. ओके, प्लेटलेट प्रोडक्शन होत असेल, ठीक आहे, प्लेटलेटचं प्रोडक्शन होत असेल तर कोणता सबस्टन्स प्लेटलेटचं प्रोडक्शन कंट्रोल करतो? प्लाझ्मानोजन, थ्रोम्बोपोएटिन, फायब्रिनोजन आणि इरिथ्रोपोएटिन असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्लेटलेटचं प्रोडक्शन कोण कंट्रोल करतो या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा, तर हा जो बेसिक प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्लेटलेटला काय म्हणायचं. ठीक आहे, थ्रोम्बोसाइट्स, प्लेटलेटचं नाव काय आहे, प्लेटलेटला काय म्हणतो आपण, थ्रोम्बोसाइट्स म्हणतो. मग त्या नावावरून पण तुम्हाला लक्षात येतं थ्रोम्बोपोएटिन असणार आहे, थ्रोम्बोसाइट असं पण तुम्ही लॉजिक लावू शकता. पुढची गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी सेलचं जे प्रोडक्शन होतं तर त्या ठिकाणी महत्वाचं आहे, स्टेम सेल पासून काय होत असतात, सगळ्या सेल्स बनत असतात. हिमोक्रिस्टोब्लास्ट ही मेल सेल आहे, त्याच्यापासून प्रीइथ्रोब्लास्ट, मायोब्लास्ट, लिम्फोब्लास्ट, मोनोब्लास्ट आणि मेगा कॅरिओसाइट्स ह्या सेल तयार होतात. आता लक्षात घ्या, ही जी मेगा कॅरिओसाइट्स जी सेल आहे, ठीक आहे, इथं लक्षात घ्या, मेगा कॅरिओसाइट जी सेल आहे तिचं रूपांतर कसं होतं, मेगा कॅरिओसाइट्स, मेगा कॅरिओब्लास्ट, ठीक आहे, मेगा कॅरिओब्लास्टचं रूपांतर कसं होतं, मेगा कॅरिओसाइट्स, आणि मेगा कॅरिओसाइट कसं होतं, थ्रोम्बोसाइट्स, म्हणजेच काय, प्लेटलेट्स. ठीक आहे, म्हणजेच काय, प्लेटलेट्स. लक्षात घ्या की जे मेगा कॅरिओब्लास्ट आहे ह्याचं प्रोडक्शन, ह्याला स्टिम्युलेशन कोण करतं, तर ह्याला स्टिम्युलेट कोण करत असतं, तर थ्रोम्बोपोएटिन काय करतं, त्या मेगा कॅरिओब्लास्टला काय करतं, त्याला त्याचं प्रोडक्शन वाढवतं. त्याचं प्रोडक्शन जर वाढवलं तर काय होणार आहे, प्लेटलेटचं प्रोडक्शन वाढणार आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय होईल तुमचा, थ्रोम्बोपोएटिन. ठीक आहे, थ्रोम्बोपोएटिन काय होईल या ठिकाणी आन्सर असेल. तर लक्षात घ्या, तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, तर जे सिलेबस टॉपिक दिलेला आहे तेच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, वेगळ्या नवीन गोष्टी करत बसायचं नाही. एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सिलेबस कॉपी खूप महत्वाची आहे आणि जुने पेपर अनालिसिस. या ठिकाणी विद्यार्थी मार्केटमधले कोणतेही पुस्तकं घेत बसू नका, मार्केटमध्ये सुटेबल असं बुक नाहीये, आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या एक्झाम नुसार नाहीये, सगळ्याच परीक्षेचे एकत्र बुक दिलेले आहेत, ते उपयोगाचे नाहीयेत. आपल्या आयोगाचं काय आहे हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी पुढचे प्रश्न बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे
ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे दिलेला बघा, प्लाझ्मा फ्रॉम विच, ठीक आहे, प्लाझ्मा फ्रॉम विच क्लॉटिंग फॅक्टर आर रिमूव्ड. जर प्लाझ्मा पासून क्लॉटिंग फॅक्टर रिमूव्ह जर झाला, ठीक आहे, क्लॉटिंग फॅक्टर आर रिमूव्ड देन इज नोन ॲज. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्या ब्लड मध्ये काय असतं, ब्लड मध्ये काय असतं, ब्लड सेल प्लाझ्मा असतो, ठीक आहे, आणि काय असतात, सेल्स असतात. तर ह्या प्लाझ्मा मधून जर क्लॉटिंग फॅक्टर रिमूव्ह केला तर त्याला काय म्हणायचं. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट करा. क्लॉटिंग फॅक्टर रिमूव्ह केला तर त्याला काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बघा तर बघा लक्षात घ्या, तर या ठिकाणी जर क्लॉटिंग फॅक्टर हे जे क्लॉटिंग फॅक्टर आहे हे खाली दिलेलं आहे, जर हे क्लॉटिंग फॅक्टर रिमूव्ह झालं, ठीक आहे, हे क्लॉटिंग फॅक्टर खाली आलं तर वरचा जो लेयर आहे तो काय असतो, सिरम असतो. ठीक आहे, वरच्या लेयरला काय म्हणायचं मग, सिरम म्हणायचं. म्हणजे प्लाझ्मा, ठीक आहे, म्हणजे काय, प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर, ठीक आहे, क्लॉटिंग फॅक्टर इज इक्वल टू सिरम. ठीक आहे, बेसिक एवढा प्रश्न विचारलाय तर त्याला काय म्हणायचं, सिरम म्हणायचं. ठीक आहे, तर लक्षात घ्या. तर ह्या पद्धतीनं गोष्टी फिक्स आणि लक्षात ठेवायच्या. मग प्लाझ्माचे काय काय कॉन्स्टिट्यूट आहेत हे पण लक्षात ठेवायचे, त्यांचा रोल काय आहे, मेजर कॉन्स्टिट्यूट कोणते आहेत हे सगळं आपल्याला काय करायचे, लक्षात ठेवायचे. आपण जे ऑनलाईन क्लासेस घेणार आहोत त्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण सगळ्यात कव्हर करणार आहोत. तर लक्षात घ्या, आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन, ठीक आहे, दोन्ही पद्धतीचे काय आहेत आपले, आपण बॅचेस घेणार आहोत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीमध्ये. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन साठी नितेश सर नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचे. ठीक आहे, ऑनलाईन साठी तुम्ही काय करू शकता, नितेश सर नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऑफलाईन साठी आपले जे आपले क्लास होणार आहे विवेकानंद करिअर अकॅडमी N5 सिडको संभाजीनगर इथं ऑफलाईन क्लास होणार आहे. आणि काय अडचण असेल ऍप्लिकेशन किंवा क्लास संदर्भात हा नंबर आहे माझा. ठीक आहे, ह्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, मला व्हॉट्सअप करा, म्हणजे मला जास्तीत जास्त लोकांना रिप्लाय देता येतील. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिटॅमिन के. पुढचा प्रश्न काय आहे, व्हिटॅमिन के. मी फक्त फिजिओलॉजीचेच क्वेश्चन या ठिकाणी परीक्षेला आलेले घेतलेले आहेत. म्हणजे एका सब्जेक्टचा आपण काय करणार आहोत, तुम्हाला लक्षात येईल की एक सब्जेक्टची स्टेप बाय स्टेप तयारी तुम्ही काय केली पाहिजे, मागचे प्रश्न कोणते आहेत ते कसे बघितले पाहिजे हे तुम्हाला लक्षात येईल. व्हिटॅमिन के इज इसेन्शियल फॉर सिंथेसिस ऑफ व्हिच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर एक्सेप्ट. बघा, म्हणजे व्हिटॅमिन के सगळ्यांच्या सिंथेसिस साठी युजफुल आहे, फक्त कोणाच्या नाही. ठीक आहे, फक्त कोणाच्या नाहीये. आता बघा व्हिटॅमिन के कोणत्या फॅक्टर मध्ये नाहीये लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही म्हणजे क्लॉटिंग फॅक्टरचं पूर्णपणे जे काही सगळे फॅक्टर दिलेले आहेत, ठीक आहे, सगळेचे सगळे फॅक्टर तुम्हाला माहित पाहिजे. मला इथे लक्षात द्या, तर या ठिकाणी काय येतं, हे सगळे फॅक्टर दिलेले आहेत. लक्षात ठेवा, फॅक्टर थर्ड, टिश्यू फॅक्टरला काय म्हणायचं, फॅक्टर थर्ड म्हणायचं. ठीक आहे, टिश्यू फॅक्टरला काय म्हणायचं, फॅक्टर थर्ड. हा फॅक्टर जर सोडला, कोणता, फॅक्टर थर्ड, हा जर सोडला तर सगळे जे फॅक्टर आहेत 12 जे काय फॅक्टर आहेत, 13 जे काय 13 फॅक्टर जे काय, हे सगळे जे बाकीचे फॅक्टरला काय व्हिटॅमिन के युजफुल आहे. त्याच्या त्यात कशाला आहे बघा, हा थर्ड जर सोडला तर 9, 10 आणि सेकंड या तिन्ही फॅक्टर साठी व्हिटॅमिन के लागतं. व्हिटॅमिन के लागतं सिंथेसिसला, एक्सेप्ट कुणाला लागत नाही तर थर्ड फॅक्टरला लागत नाही, त्याला टिश्यू फॅक्टर म्हणायचं. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात घ्या, फॅक्टरचे नाव सुद्धा तुम्हाला पूर्णपणे पाठ असले पाहिजेत. आता तुम्ही म्हणताल की हे सगळं बेसिक कोणत्या बुक मध्ये आहे, तर शेवटी तुम्हाला व्हिडिओच्या मी बुक पण सांगणार आहे. ते रेफरन्स पुस्तक तुम्ही जर वाचलं तर ऑलमोस्ट तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी त्या ठिकाणी कव्हर होतील. ठीक आहे, तर तुम्हाला इंट्रिन्सिक पाथवे आणि एक्सट्रिन्सिक पाथवे कोण कशाचं कन्व्हर्जन करते सगळे फॅक्टर्स तुम्हाला माहित असणं गरजेचे. ह्यावरती प्रश्न 101% परीक्षेत येतं. 7 प्रश्न 2000 लक्षात घ्या, 7 क्वेश्चन्स आलेले आहेत 2023चा फिजिओलॉजीवर. आयोगाचं सगळं काही फिक्स असतं, किती प्रश्न कोणत्या सेक्शनवर काय हे बऱ्यापैकी आयोग व्यवस्थित देतं आणि स्टेप बाय स्टेप सगळं आलेलं आहे. मागच्या पेपरचं अनालिसिस करा. पुढचा प्रश्न बघा, द शेप ऑफ
इरिथ्रोसाइट डिस्क. बघा इरिथ्रोसाइट्स जे आहेत म्हणजेच कोण आरबीसी, यांचा काय विचारलाय शेप विचारलेला आहे. ठीक आहे. तर साधारण त्याचा डायमीटर असतो आरबीसीचा 7 मायक्रोमीटर एवढा डायमीटर असतो. तुम्ही इथे लक्षात घ्या, इतका बेसिक प्रश्न विचारलाय, तुम्ही म्हणताल एवढं सिंपल पण येतं का, आता हे आलेलाच प्रश्न आहे. तर काय शेप विचारला या ठिकाणी, तुम्हाला काय करायचंय, सगळे जे सेल्स आहेत एक चार्ट बनवा, सगळ्या सेलचे शेप काय करा त्या ठिकाणी त्या चार्ट मध्ये मेन्शन करून टाका. ठीक आहे. सगळ्या सेलचे शेप एक विचारले म्हणजे नंतर फ्युचर मध्ये दुसरे पण विचारू शकतात, तर सगळं तुम्हाला माहित पाहिजे. तर आरबीसीचा जो शेप आहे, ठीक आहे, बघा अशा पद्धतीने तो शेप असतो. बाय कॉन्केव्ह त्या शब्दाचा उल्लेख आहे. डिस्क विथ नो न्यूक्लियस कॅरिंग ऑक्सिजन. हिमोग्लोबिन असतं, ऑक्सिजन कॅरी करतात, न्यूक्लियस नसतं. ठीक आहे. इमॅच्युअर जेव्हा असतं आरबीसी, इमॅच्युअर तेव्हा न्यूक्लियस असतं, पण जेव्हा मॅच्युअर होता आरबीसी, जेव्हा आरबीसी मॅच्युअर होता, ओके, तेव्हा न्यूक्लियस नसतो, नो न्यूक्लियस. तर मग तुम्ही असा चार्ट बनवू शकता, कोणाकोणात न्यूक्लियस आहे तो पण परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. ह्या पद्धतीने अनालिसिस करून मागच्या गोष्टीवरती आधारित तुम्ही काय करायचे, तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत. आणि क्लास जर तुम्ही केला तर तुम्हाला रेडीमेड सगळं कंटेंट मिळणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी मग आपला आन्सर काय आहे, बाय कॉन्केव्ह असं काय आहे, आपलं क्वेश्चनचा आन्सर आहे बाय कॉन्केव्ह. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे द न्यूट्रोफिल स्क्वीजिंग द कॅपिलरी वॉल. जी कॅपिलरी वॉल असते किंवा ब्लड व्हेसल जे आहे त्याच्यामधून बाहेर जर न्यूट्रोफिल्स पडत असतील, स्क्वीजिंग द न्यूट्रोफिल्स फ्रॉम द कॅपिलरी वॉल इन द एरिया ऑफ इन्फेक्शन थ्रू द प्रोसेस. ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालं आहे त्या एरियामध्ये कॅपिलरी न्यूट्रोफिल्स काय, एक सोल्जर सेल आहेत आपल्या बॉडीच्या. ओके, इट इज अ सोल्जर सेल, डिफेन्स करणारे सेल आहेत. त्या जर बाहेर येत असतील तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, असा प्रश्न विचारलेला आहे. आपलं जे कॉम्पिटिटिव्ह फार्मा बुक आहे त्याच्यामध्ये मी पण हे गोष्टी सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं लक्षात घ्या. तर या ठिकाणी एक तुम्हाला डायग्राम दिसते, त्या माध्यमातून ही गोष्ट तुम्हाला क्लिअरिफाय होईल. मी आलेल्याच गोष्टी घेत आहे. बऱ्याच जणांना वाटतं की ड्रग इन्स्पेक्टरचे म्हणजे काय विचित्र विचारतील गोष्टी, त्याच विचारतात, फिक्स पाहिजे, कधी पण 24 तास त्या आठवल्या पाहिजे. लक्षात ठेवा. बघा, जेव्हा ही तुमची काय बेसमेंट आहे कॅपिलरी वॉलचा किंवा ब्लड व्हेसलचा, ठीक आहे, ही ब्लड व्हेसल आहे आणि हा त्याचा काय बेसमेंट आहे. सुरुवातीला काय फ्लोटिंग, वर जर असतील तर फ्लोट करताय, नंतर काय इथं जर बेसमेंटला चिटकल्या तर काय म्हणायचं, कॅप्चर रोलिंग म्हणायचं. ओके, म्हणजे मूव्ह होता, नंतर चिटकायचं ऍडिशन, क्राउनिंग अशा पद्धतीने झालं तर काय म्हणायचं, क्राउनिंग म्हणायचं. पूर्ण बेसमेंटला अशा पॅरलल झाल्या तर. आणि पुढे बघा डायपिडियासिस. ओके, म्हणजे काय होतं, ह्याचं जे ट्रान्ससेल्युलर स्पेस आहे, या ट्रान्ससेल्युलर स्पेस मधून त्या बाहेर येतात. ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी, त्या टिश्यूच्या ठिकाणी काय येतात, त्या ह्याच्यातून बाहेर येतात. तर ह्याला काय म्हणायचं, डायपिडियासिस म्हणायचं. काय म्हणायचं, डायपिडियासिस. आन्सर काय असणार आहे या ठिकाणी, डायपिडियासिस. लास्ट ऑप्शन काय असणार आहे या ठिकाणी, करेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या की हे सगळं जे आहे बुक्स मध्ये अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, थरोली करायचंय. ऐन वेळेला विसरल्या नाही पाहिजे गोष्टी, कधी पण 24 तास त्या गोष्टी आठवल्या पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. ओके, पुढचा महत्वाचा, आपण फिजिओलॉजीवरच डिस्कस करत आहोत. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी बघूया आणि ती तुम्ही काय करायचं, नोट डाऊन करा. एक चांगली नोटबुक तुम्ही त्या ठिकाणी बनवून ठेवू शकता ह्या सगळ्या गोष्टीसाठी. ठीक आहे. बघा, क्लॉटिंग फॅक्टर इथं काय विचारलंय, क्लॉटिंग फॅक्टर 9 इज अदरवाइज इज नोन ऍज. 9 फॅक्टरला काय म्हटलेलं आहे, इतका बेसिक प्रश्न. इथं काय टॅगच्या प्रकारे का, तर डायरेक्ट फॅक्टर तुम्हाला पाठ पाहिजे सर्व. ठीक आहे. इथे काय विशेष ताकद लावायची का नाही. तर टोटल फॅक्टर जे आहे ते सगळ्या फॅक्टरची नावं, 13 फॅक्टर. ठीक आहे. सगळ्या फॅक्टरची नावं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला माहित नसणार, पण लक्षात घ्या, फॅक्टरची नावं माहित असतील तर काय बेनिफिट होईल. बघा, फॅक्टर फर्स्टला काय म्हणायचं, फायब्रोनेजेन, सेकंडला प्रोथ्रोम्बिन, थर्डला टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिक किंवा टिश्यू फॅक्टर म्हणायचं. ओके, फोर्थला बघा कॅल्शियम आयन, फिफ्थ लायबल फॅक्टर. ओके, 7
7th स्टेबल फॅक्टर, ठीक आहे, 6 फॅक्टर इथं नाहीये. त्याच्यानंतर 8 ला अँटी हिमोफिलिक, ओके. 9 ला बघा क्रिसमस फॅक्टर ऑफ प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन कंपोनंट हे नाव आहे. हे पाठ पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. जे आता 9 फॅक्टरला विचारले, ठीक आहे. 10 फॅक्टरला स्टुअर्ट पॉवर प्रोवर फॅक्टर, ओके. बाकीचे फॅक्टर तुम्हाला हे सगळे फॅक्टर काय माहित पाहिजे. टोटल 13 फॅक्टर जे आहेत, ओके, 13 फॅक्टर, हे सगळ्या फॅक्टरचे नेम तुम्हाला माहित असणं गरजेचं. आता रिसेंटली प्रश्न आल्यामध्ये सगळं तुम्हाला ते डॉट पाठ असलं पाहिजे. थोरली कधीही केव्हाही कधीही विचारात तुम्हाला त्या गोष्टी आल्या पाहिजेत. इथं काय होईल, 9th फॅक्टर विचारलाय क्रिसमस, ओके. क्रिसमस फॅक्टर त्याचं नाव. तर ते काय थेरॉटिकल प्रश्न आहे, तर लक्षात घ्या. 2023 या ठिकाणी पेपर बघितला आपण, 7 प्रश्न काय होते फिजिओलॉजीचे होते. तर तुम्हाला सिलेबस कॉपी बघा, हे प्रश्न आलेले बघा आणि लक्षात घ्या की किती डीप जायचं आहे आणि गोष्टी परफेक्ट कशा असल्या पाहिजेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या. क्लासेस ज्यांना करायचे आहेत त्यांनी मला संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती, ठीक आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. ह्याच्यासाठी तुम्ही बुक्स कोणतं वापरला पाहिजे लक्षात घ्या. तुम्हाला एक चांगला आणि व्यवस्थित बुक जर वापरायचं असेल, पीडीएफ पण मिळतं ऑनलाईन, गुगलला टाका, ह्या बुकचं पीडीएफ मिळतं. त्यातून तो जो सिलेबस मध्ये कंटेंट आहे तो तुम्ही काय करू शकता, तो बाजूला तेवढा काढू शकता. तर बघा लक्षात घ्या, रॉस अँड विल्सनचं एक बुक आहे ज्याच्यामध्ये हे व्यवस्थित दिलेलं आहे. फिजिओलॉजीचं सेक्शन जो करायचं हे बुक तुम्ही वापरू शकता. तिथूनच मी बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. तुम्ही पण ते बुक वापरा. इंटरनेटची पण मदत घेऊ शकता काही पॉईंटसाठी. अशा माध्यमातून स्वतःच्या नोट्स बनवा. नाही ते शक्य नसेल तर क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही ते तुम्हाला देणारच आहे. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करायचंय, शेअर करायचं. तर फिजिओलॉजीसाठी कसं सफिशियंट एकच बुक वापरा, जास्त पसारात करत बसू नका, पण गोष्ट परफेक्ट करा, ठीक आहे. गोष्ट काय करायची एकदम परफेक्ट करणं गरजेचं आहे. धन्यवाद.